तर आम्ही आता इथे कबूतर पकडला होता आणि तो कबूतर आम्ही इथे सोडला. त्याच्या पायात खूप सारे धागे अडकले. आपल्या पुरतं बघायसाठी समजलं का? अनेकदा आपण मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यांवरून चालताना कबुतरांना किंवा इतर पक्ष्यांना धाग्यात किंवा मांजांमध्ये अडकलेले पाहतो. हा सुद्धा एक असाच प्रसंग आहे. आम्हाला हे लहानसं पिल्लू, ज्याच्या पायाला आणि पंखांना नायलॉनचे धागे अत्यंत घट्ट गुंडाळलेले होते, हे सापडलं. त्याला चालताही येत नव्हतं. त्याचे पंख पूर्णपणे अडकलेले होते. पण माझ्या बाबांनी अत्यंत काळजीपूर्वक आणि हळुवारपणे न घाबरता कात्रीच्या मदतीने ते धागे एक एक करून कापायचे ठरवले. कात्री पक्षाच्या त्वचेला किंवा पंखांना लागणार नाही याची आम्ही पुरेपूर काळजी घेतली. प्रत्येक धागा कापताना तो जीव किती घाबरला होता हे आम्हाला जाणवत होतं. पण आम्ही धीर नाही सोडला. प्रेमाचा आधार देत आम्ही तो एक एक धागा त्याच्या शरीरापासून वेगळा केला. शेवटी ते धागे पूर्णपणे निघून गेले आणि तो क्षण आमच्यासाठी खूप आनंदाचा होता. ते लहानसं कबूतर मोकळा श्वास घेऊ लागला. त्याच्या पायांची आणि पंखांची हालचाल पुन्हा सुरू झाली. थोडा वेळ विश्रांती दिल्यानंतर त्या जीवाने पुन्हा एकदा आकाशात झेप घेण्यासाठी स्वतःला तयार केले. आम्ही तो रेस्क्यू ऑपरेशन करत होतो. आमच्या गॅलरीत अडकला होता. त्याला बाहेर काढलं आणि त्याचे डोळे कापले आणि तो आता इथून पुढे आला. थँक्यू. कोणताही पक्षी किंवा प्राणी जर संकटात असेल, तुम्ही कृपया त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. धन्यवाद.